माझं नाव चंदन रवींद्र कातळकर. मी रत्नागिरीवरून आलोय. मी कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये सध्या मुलांना शिकवत असून माझं स्वतःच एक आरंभ या नावाने हॉटेल सुद्धा मी सुरू केलेलं आहे 2-3 महिन्यापूर्वी. माझं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे, तरी सुद्धा मी आज इथे युवा उद्योजक विकास प्रशिक्षण केंद्र पुणे इथे चायनीज प्रशिक्षणासाठी आलोय. कारण मला आज ट्रेनिंग मधून असं समजलं की काही बारकावे आहेत जे आपण हॉटेल मॅनेजमेंट केलं तरी आपल्याला त्याच्यातून कळलेले नाही आहेत. आणि इथे आल्यानंतर मला खरोखर एक बेसिक नॉलेज जे काय आहे याच्यामध्ये, का आपण बेसिक सॉस कसा बनवायचा आहे, बेसिक ग्रेव्ही कशा बनवायच्यात आणि आपण त्याच्यामधून कसं बनवायचंय, प्रिपरेशन कसं करायचं, याचं बेसिक जे काही नॉलेज आहे ते मला आज अक्षय शेफ या सरांमुळे मला इथे प्राप्त झालं आणि त्याबद्दल मी त्यांचा खरोखर अतिशय आभारी आहे. तसंच मला इथे योग्य ते मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे मला याच्याबद्दल खूप काही आज सांगण्यासारखं आहे. थोडक्यात मी माझे काय आहे ते मी माझा अभिप्राय दिलाय. थँक्यू. माझं नाव दिग्विजय पाटील आहे. मी आलोय धुळ्याहून. माझा ऑलरेडी कॅफे आणि फास्ट फूडचा बिझनेस आहे. तर मी इथं आलो तो चायनीज शिकण्यासाठी. मी पहिले ऍडव्हर्टाईज बघितली इन्स्टाला, त्याच्यानंतर मी सरांना कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर मला त्यांनी पूर्ण माहिती दिली की काय काय कोणते कोणते प्रकार आहेत, किती प्रकारची शेजवान चटणी असेल, बाकीचे सर्व सॉसेस त्यांनी सांगितले. त्यानंतर इथे आल्यानंतर पूर्ण इझी भाषेत, म्हणजे एकदम सोपे भाषेत, मराठी भाषेत त्यांनी सांगितलं सर्व प्रॅक्टिकली नॉलेज त्यांनी दिलं आम्हाला. थँक्यू.